नमस्कार. माझं नाव डॉक्टर प्रसाद कामत. मी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर आहे. आज मी तुम्हाला इंट्राव्हिट्रल इंजेक्शन म्हणजे आम्ही जे डोळ्यामध्ये इंजेक्शन्स देतो त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर डोळ्यामध्ये इंजेक्शन पहिली गोष्ट कुठच्या कारणांसाठी दिली जातात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर सर्वात कॉमन कारण ज्याच्यासाठी आम्ही डोळ्यामध्ये इंजेक्शन देतो म्हणजे डायबिटीसमुळे डोळ्याच्या पडद्याला सूज येणं, ज्याला आपण डायबेटिक मॅक्युलर एडिमा म्हणतो. तर जेव्हा पडद्याला सूज येते तेव्हा ती कमी करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला डोळ्याच्या आतमध्ये इंजेक्शन्स द्यायला लागतात. कारण जर ही सूज तशीच राहिली तर डोळ्याचे जे रेटिनाचे जे सेल्स असतात ते खराब होत जातात आणि ते डॅमेज परमनंट होत जातात. त्यामुळे अशा केसेसमध्ये आम्ही लवकरात लवकर डोळ्यामध्ये इंजेक्शन देण्याचा सल्ला देतो. त्यानंतर दुसरं कारण असतं, डोळ्यामध्ये ज्या व्हेन्स असतात, रेटिनाला सप्लाय करणाऱ्या ज्या व्हेन्स असतात त्या ब्लॉक होतात, ज्याला आम्ही रेटिनल व्हेन ऑक्लुजन म्हणतो. तर अशा केसेसमध्ये डोळ्यामध्ये ब्लिडिंग होतं आणि पडद्याला सूज येते. त्या केसेसमध्ये सुद्धा आम्ही डोळ्यामध्ये इंट्राव्हिट्रल इंजेक्शन देण्याचा सल्ला देतो. आणि तिसरं कॉमन कारण जे आहे इंजेक्शन देण्याचं ते म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन. याच्यामध्ये काय असतं की बऱ्याच वेळा ओल्ड एजमुळे डोळ्याच्या पडद्याच्या खाली काही रक्ताच्या गाठी बनतात आणि त्या फुटून डोळ्यामध्ये ब्लिडिंग होतं, ज्याला हे वयानुसार होतं आणि त्याला ट्रीट करण्यासाठी सुद्धा आपण डोळ्याच्या आतमध्ये इंजेक्शन देतो. कधीकधी डायबिटीसमुळे सुद्धा डोळ्याच्या आतमध्ये रक्ताच्या गाठी बनून ब्लिडिंग होतं, त्या केसेसमध्येही आपण डोळ्यामध्ये इंजेक्शन देण्याचा सल्ला देतो. तर हे कॉमन कारणं आहेत ज्याच्यासाठी इंजेक्शन्स आपण डोळ्यामध्ये देतो. तर वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स अवेलेबल असतात. त्या पेशंटच्या आर्थिक परिस्थितीनुसार आम्ही त्या इंजेक्शन्सबद्दल आम्ही पेशंटना निर्णय घ्यायला सांगतो. तर पहिलं एक इंजेक्शन असतं ज्याला आपण अव्हॅस्टिन म्हणतो. आता ही इंजेक्शन आहे ते एका मोठ्या बाटलीत येतं, जे आम्ही 6 ते 7 लोकांना शेअर करतो. तर हे शेअर्ड इंजेक्शन असतं, पण ते एक कॅन्सरचं औषध आहे जे डोळ्यामध्ये आपण वापरतो. त्याचं FDA नावाची जी ऑथॉरिटी असते त्याचं डोळ्याला यूज करण्याचं अप्रुव्हल नाही आहे. ते ॲक्च्युली कॅन्सरसाठी अप्रुव्हल आहे, डोळ्यासाठी नाही आहे. पण तरी आपण ते देतो कारण ते सर्वात स्वस्त ऑप्शन असतो साधारणतः. आणि ते इंजेक्शन जे असतं त्या इंजेक्शनमध्ये थोडंसं इन्फेक्शनचं इंजेक्शन नंतर रिस्क वाढतं. तर त्याला दुसरे अल्टरनेटिव्ह आहेत जे बेटर असतात. तर त्याच्यामध्ये दुसरं एक इंजेक्शन असतं रॅझुवॅब नावाचं, जे भारतात बनतं. प्रत्येक पेशंटसाठी वेगळे येतं, आपण वापरतो आणि ते फेकून देतो. त्यामुळे सेफ्टी वाईज आणि इफेक्ट वाईज ते पहिल्या इंजेक्शनपेक्षा बेटर असतं आणि ते डोळ्यासाठीच बनवलं गेलेलं असतं. त्यानंतर अजून एक इंजेक्शन असतं ज्याला आपण ॲसेंट्रिक्स म्हणतो. ते अमेरिकेत बनवलं गेलेलं असतं आणि ते सुद्धा प्रत्येक पेशंटसाठी वेगळं येतं, आपण वापरून ते फेकून देतो. परत ते डोळ्यासाठीच बनवलं गेलेलं असतं आणि FDA अप्रूव्ड आहे ते डोळ्यासाठी. त्यानंतर अजून एक इंजेक्शन आहे ज्याचं नाव असतं आयलिया. ते सुद्धा FDA अप्रूव्ड इंजेक्शन आहे. ते सुद्धा प्रत्येक पेशंटसाठी वेगळं येतं, आपण वापरून ते फेकून देतो, पण ते कॉस्टली असतं. त्यानंतर काही केसेसमध्ये आपण एक स्टिरॉइड इम्प्लांट डोळ्यामध्ये इंजेक्ट करतो, ज्याला आपण म्हणतो ऑझुर्डेक्स. हा जो स्टिरॉइड इम्प्लांट असतो तो एकदा डोळ्यात इंजेक्ट केला की त्याचा इफेक्ट डोळ्यामध्ये 4 ते 5 महिने राहतो. त्यामुळे त्याला वारंवार महिन्याला डोळ्यामध्ये बाकी इंजेक्शनसारखं इंजेक्ट करायला लागत नाही. तर त्याचेही काही साईड इफेक्ट्स असतात. कधीकधी त्याच्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढू शकतं किंवा डोळ्यामध्ये मोतीबिंदू येण्याची शक्यता असते रेअर केसमध्ये, पण हाही एक ऑप्शन आहे. तर असे इंजेक्शनचे बरेच ऑप्शन्स असतात. तर तुमच्या केसमध्ये जी सुटेबल इंजेक्शन असेल ते आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो. त्यानंतर हे झालं इंजेक्शनबद्दल. इंजेक्शन्स जनरली मी तुम्हाला सांगितली ती काही बरीचशी इंजेक्शन्स 1 महिन्याच्या गॅपमध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा तरी मिनिमम द्यायला लागतात. काही वेळा त्यापेक्षाही जास्त इंजेक्शन्स ही लागू शकतात, पण ते करणं आवश्यक असतं. कारण जर ते केलं गेलं नाही तर दृष्टी पूर्णपणे जाण्याची शक्यता असते. जर आपण इंजेक्शन्स केलं तर त्याच्यानंतर आहे त्या कंडिशनमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये सुधारणा निश्चित येते. पण बऱ्याच वेळा 100% गेलेली नजर पूर्णपणे 100% आपण परत आणू शकत नाही. पण ॲटलिस्ट चालण्या फिरण्यापुरती आणि मोठं अक्षर लिहिणे वाचण्या एवढी नजर बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला येऊ शकते. पण ते केस टू केस व्हेरी करतं. त्यामुळे आम्ही ते पेशंटना बघून त्याच्यानुसार आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला इंजेक्शन नंतर बाबा एवढी नजर येऊ शकते. तर हे झालं इंजेक्शन्सबद्दल. आता इंजेक्शनसाठी आपण काय काय प्रिकॉशन्स घेतो, म्हणजे इंजेक्शन्स द्यायच्या आधी काय करायचं असतं. तर आपल्याला फक्त कधीकधी अँटीबायोटिक ड्रॉप
इंजेक्शनच्या 1 दिवस आधी टाकायला लागतात. त्यानंतर तुम्ही जेव्हा इंजेक्शनसाठी येता तेव्हा आम्ही डोळ्यामध्ये एक भूल देण्याचा ड्रॉप, ज्याला आपण अनस्थेटिक ड्रॉप म्हणतो, तो टाकतो आणि त्याच्यानंतर एक बिटाडीनचा ड्रॉप म्हणजे अँटीसेप्टिक ड्रॉप डोळ्यामध्ये टाकतो, जेणेकरून तुमच्या डोळ्यामध्ये इंजेक्शननंतर इन्फेक्शन होऊ नये. त्यानंतर आम्ही तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो. ऑपरेशन थिएटरमध्ये घेताना सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात. म्हणजे तुम्हाला डोक्यावरती कॅप, अंगावरती चढवायला गाऊन आणि पायात घालायला आवरण हे दिली जातात. म्हणजे बाहेरचे जंतू ऑपरेशन थिएटरमध्ये येता कामा नयेत. त्यानंतर आम्ही तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो आणि ऑपरेशन टेबलवरती झोपवतो. तुम्हाला अनस्थेशियाचे आणि अँटीसेप्टिक ड्रॉप परत टाकले जातात डोळ्यामध्ये. त्यानंतर आपण डोळ्याचा आजूबाजूचा भाग साफ करतो आणि डोळ्यावरती एक ड्रेप टाकतो. तुमचा चेहरा कव्हर झालेला असतो त्यावेळी, पण फक्त डोळ्याचा भाग उघडा असतो. तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला हात वरती घ्यायचा नसतो आणि डोकं हलवायचं नसतं. एवढी फक्त काळजी घ्यायची असते. अगदी 2 मिनिटाचं काम असतं इंजेक्शन, म्हणजे त्याला बिलकुल वेळ लागत नाही आणि त्याच्यात काही दुखत नाही, घाबरायची बिलकुल गरज नसते. तर आम्ही काय करतो, तर आपल्या डोळ्याचा जो आतला पांढरा भाग असतो त्याच्यामध्ये 30 गेज निडल, 30 गेज म्हणजे एकदम सूक्ष्म निडल असते, त्याने आम्ही डोळ्याच्या आत शिरतो आणि ते इंजेक्शन डोळ्यामध्ये इंजेक्ट करतो. आता इंजेक्शन आपण डोळ्याच्या आतमध्ये का देतो त्याचं कारण आहे, कारण रेटिना डोळ्याच्या मागच्या भागात असतो. त्यामुळे आपण कुठचे ड्रॉप जेव्हा टाकतो ना, तेव्हा ते ड्रॉप फक्त डोळ्याच्या बाहेरच्या भागावरती ॲक्ट करतात, ते रेटिनापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही. त्यामुळे जर रेटिनापर्यंत औषध पोचवायचं झालं तर आपल्याला डोळ्यात इंजेक्शन देऊनच ते रेटिनापर्यंत पोचता येतं. त्यामुळे रेटिनावरती त्याचा जास्त इफेक्ट येतो. त्यामुळे आपण त्या डोळ्याच्या बुबुळाच्या बाजूला जो पांढरा भाग असतो त्याच्यातून ते इंजेक्शन डोळ्यामध्ये देतो. आणि इंजेक्शन झाल्यानंतर एक कॉटन बड आम्ही तिकडे ठेवतो ब्लिडिंग थांबवण्यासाठी आणि 2 मिनिटाच्या आत ही प्रोसिजर संपते. ते झालं की आम्ही चेहऱ्यावरचं आवरण काढतो, डोळ्यामध्ये एक अँटीबायोटिक ऑइंटमेंट टाकतो आणि डोळ्याला पट्टी लावतो. ही पट्टी 1 तासामध्ये आपण काढून टाकतो. 1 तासामध्ये पट्टी काढली की मग तुम्ही घरी जाऊ शकता. तुम्हाला फक्त लावायला एक काळा चष्मा देतो आणि तुम्हाला प्रिकॉशन काय घ्यायचे असतात, तर 2 ते 3 दिवस तुम्हाला डोक्यावरून आंघोळ करायची नसते, डोळ्यात पाणी जाता कामा नये, डोळ्याला हात लावायचा नाही, ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. आम्ही काळा चष्मा देतो, तो चष्मा पूर्ण वेळ लावायचा असतो, झोपताना सुद्धा. आणि पुढचा 1-2 आठवडे इंजेक्शन ज्या साईडला झालं, म्हणजे समजा उजव्या डोळ्याचं इंजेक्शन झाले तर उजव्या कुशीवर झोपणं अवॉइड करायचं असतं. त्यानंतर डोळ्याला बिलकुल स्पर्श करायचा नाही, डोळ्यात पाण्याचा एक थेंबही जाता कामा नये, हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर ड्रॉप टाकताना ते ड्रॉप आपण सुईने वगैरे उघडायचे नाही, झाकण फिरवून उघडायचे. आणि त्याच्यानंतर तो ड्रॉप टाकताना त्याचा टिप डोळ्याला किंवा हाताला टच होता कामा नये, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि ड्रॉप टाकताना तुमचे हात डेटॉलने साफ धुवून मग ड्रॉप टाकायचं असतं. ही काळजी घेणंही अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर एकदा ड्रॉप टाकला की मिनिमम 5 मिनिटं तरी डोळे बंद ठेवावेत, मग दुसऱ्या प्रकारचा ड्रॉप टाकावा. इंजेक्शननंतर फक्त 2 प्रकारचे ड्रॉप आणि मलम ह्याच गोष्टी फक्त डोळ्यामध्ये टाकायचं असतं. तर मलम टाकताना सुद्धा ते ट्यूब प्रेस करून डोळ्यामध्ये सोडायचं असतं, हाताने लावायचं नसतं. तर ह्या काही सिंपल गोष्टी आहेत, ज्या प्रिकॉशन्स आहेत, ज्या इंजेक्शननंतर घेणं आवश्यक असतं. इंजेक्शननंतर पुढच्या दिवशी तुम्हाला एकदा बघितलं जातं. त्याच्यानंतर इंजेक्शननंतर 1 आठवड्याने आणि एक चेकअप असतो आणि मग इंजेक्शननंतर 1 महिन्यानी, जेव्हा बऱ्याच वेळा तुम्हाला सेकंड डोस इंजेक्शनचा घ्यायला लागतो, त्यावेळी आपण बघतो. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन्स असतात ज्या आपण इंजेक्शननंतर घेणं आवश्यक असतं. एकदम छोटीशी प्रोसिजर आहे, घाबरण्यासारखं काही नसतं याच्यामध्ये आणि तुम्हाला जराही पेन होणार नाही. एकदम पेनलेस प्रोसिजर असते, कारण आपण डोळ्यात अनस्थेशियाचे ड्रॉप टाकून तुमचा डोळा बधीर करतो आणि मगच इंजेक्शन देतो. त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही या प्रोसिजर. थँक्यू.